सुरत एसटी बस अपघात प्रकरणी मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। बस दुर्घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता। 7 पैकी एका मृतदेहाची ओळख पटलेली आहे। अपघाताला 18 तास उलटल्यानंतरही नातेवाईकांचा ठाव ठिकाणा नाहीये। सुरत बस अपघातात जळगावातील 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय। पाचोरा बस स्थानकातून बसलेल्या 2 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। मधुकर पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या दाम्पत्याचा यात मृत्यू झालेला आहे। गुजरातच्या सुरतमध्ये महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या 2 बसचा भीषण अपघात झाला। सुरत धुळे मार्गावरील बसने पाण्याच्या टँकरला धडक दिली आणि त्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं। समोरून येणाऱ्या जामनेर सुरत बसला जोरदार धडक दिली। धडकेनंतर जामनेर सुरत बस दरीत कोसळली आणि काही क्षणातच तिने पेट घेतला। या भीषण अपघातामध्ये 7 निष्पाप प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर महामंडळाच्या बसच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। हा अपघात इतका भीषण आहे की आपण या बसच्या माध्यमातून पाहू शकतो की हे सुरतच्या दिशेने धुळेकडे जात होती ही बस। या बसने पुढे चालत असलेल्या पाण्याच्या टँकरला धडक दिली। त्यानंतर बसच्या चालकाचे नियंत्रण जे आहे ते सुटल्यानंतर थेट विरुद्ध दिशेने येणारी जी दुसरी बस होती जामनेर सुरत या बसला धडक दिली। सुरत धुळे बसमध्ये 33 प्रवासी तर जामनेर सुरत बसमध्ये 26 प्रवासी प्रवास करत होते। जखमी प्रवाशांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वो लोग 7 डेड बॉडी लेके आए थे, उसमें से एक का आइडेंटिफिकेशन हो गया है, दूसरे 7 का नहीं हुआ, दूसरे 6 का नहीं हुआ और जो दूसरे 26 लोग इधर लेके आए थे उनको हमने इधर से जो प्राइमरी ट्रीटमेंट रहता है वो दिया है। मृतांच्या वारसांना सरकारकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केल्याची माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली आहे। तर पीएमओ कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे।